मातंग भावांनो आणि माझ्या बौद्ध बांधवांनो, हा व्हिडिओ बघा. हा जो आहे हा व्यक्ती आरएसएसचा व्यक्ती आहे आणि हा झगडे लावून राहिला. तर जाऊ द्या हो, जातपात जाऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हा काय म्हणतो गैबान्या टिळक आणि सावकाराचा आहे. मला एक सांगा, या कुठल्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आला, कुठल्या विद्यापीठातून शिकून आला, याचा गुरु कोण आहे? आरएसएस आहे. हा व्यक्ती जास्त करून राहिला, लक्षात ठेवा. हा व्यक्ती जास्त करून राहिला. मी हात जोडून विनंती करतो, माझे तोंडातून अशब्द का निघून राहिलो नाही, कारण मी माझ्या मर्यादित बोलून राहिलो. यांनी महाराष्ट्रावर आणलं, काही दिवसानं संविधानावर येणार, काही दिवसानं बाबासाहेबावर येणार. याची लगाम परमेश्वरानं दिलेलं तोंड आहे ना, हे लांबूनच राहिलेलं आहे. अगोदर म्हटलं महाराणा आरक्षण खाल्लं डायरेक्ट, आता म्हणतो हा महाराष्ट्र बाबासाहेबाचा, बुद्धांचा, शाहू फुलेंचा नाही आहे. हा महाराष्ट्र सावकार टिळकांचा आहे. असे वक्तव्य करून राहिले तुम्ही, हे लक्षात ठेवा. मला माहित आहे असे कितीक मातंग भाऊ आहे, 50-60% असे आहे की ते सुशिक्षित आहे, अशिक्षित नाही आणि आपलं कामोकामी आहे. त्यांना वर्गीकरणाचं काही घेणं देणं नाही. आणि असे काही नालीतले किडे आहे, रगरग करून राहिले, जातीवाद भडकून राहिले, आरएसएसचे इकून ऐकून राहिले, आरएसएस इकून कोंबा देऊन इकडे भडकून राहिले, हे तशा पद्धतीने वागून राहिले. अनफळ गवार नालीतले किडे, तर ते वैवय करून राहिले आणि असे वक्तव्य करून राहिले. यांना माझं एकच म्हणणं आहे, कायद्यात राहशील तर फायद्यात राहशील. कारण महाराष्ट्र हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरचा राहील, होणार आणि राहणारी. ते 10 बाप दादा आले तरी कोणी बदलू शकणार नाही. राहिलं तुझं बोलणं, लक्षात ठेव, नाद करू नको महाराष्ट्राचा. कारण हा महाराष्ट्र हा एका वेलामध्ये, एका सुईच्या दोरामध्ये वळलेला हा महाराष्ट्र आहे, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि याला लालचन लावायचा प्रयत्न केला तर गांडीत खुट्टी घातल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवजो. जय भीम, जय शिवराय.